नमस्कार, मी प्राची साळुंखे। पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज मधून। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता कठोर शब्दात इशारा दिलाय। अशी एक थप्पड लगावणार की पुन्हा उठणार नाही अशा शब्दात ठाकरे यांनी इशारा दिलाय। कोणी अंगावर आलं तर गप्प बसणार नाही, आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय। प्रसाद लाड यांच्या विधानावरून राज्यात मोठा वाद निर्माण झालाय, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरावं लागलंय। तोडफोड करणं ही भाजपची संस्कृती नाही असं स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, पण कुणी अंगावर आल्यास त्याला सोडतही नाही असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला। मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीनं थप्पडची भाषा वापरणं योग्य नसल्याचं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलंय। मुख्यमंत्री राज्याचे आहेत, त्यांच्या पक्षातील व्यक्तीनं असं विधान केलं असतं तर मान्यही झालं असतं, पण मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीनं असं विधान करू नये असं दरेकर म्हणाले। भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी शिवसेना भवनावरून वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्यांच्या विधानामुळे वाद झाल्यानंतर लगेच त्यांनी व्हिडिओ शेअर करून विधानाचा विपर्यास केल्याचं म्हटलं। मात्र वाद आणखी चिघळल्यानं पुन्हा प्रसाद लाड यांनी व्हिडिओ शेअर करून वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलंय। माझ्यासाठी विषय संपल्याचंही ते म्हणाले। तर प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनावर टीका केली होती, त्यावर संजय राऊत यांना विचारलं असता त्यांनी यावर बोलणं टाळलेलं आहे। आमचे शाखा प्रमुख बोलतील असं म्हणत केवळ 3 शब्दात प्रसाद लाड यांचा पाणउतारा त्यांनी केला। कोकण पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय। फडणवीसांनी जवळपास 26 ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी दिल्या आहेत। तेथील पूरग्रस्तांशी चर्चा केल्यानंतर फडणवीसांनी 26 मागण्यांचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलंय। यामध्ये तातडीच्या आणि दीर्घकालीन अशा दोन्ही वर्गवारीत त्यांनी या मागण्या केल्या। 7/12 नव्या रूपात देण्यात येणार आहे। 7/12 उतार्याचा फॉर्मॅट आता बदलणार आहे, तशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुण्यात दिली आहे। तर फेरफार सुद्धा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध झाले आहेत। मिळकत पत्रिका सुद्धा आता ऑनलाईन मिळणार आहे। ई-पीक पाहणी सुद्धा आता उपलब्ध होणार आहे। मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास कामांचा शुभारंभ पार पडलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडलाय। यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आठवणींना उजाळा देखील दिलाय। या चाळींच्या इतिहासाची मुळं खोलवर रुजलेली आहेत। स्वराज्य हा जन्मसिद्ध हक्क आहे असं टिळक म्हणालेत, पण त्या स्वराज्यात हक्काचं घर असायला हवं, तेच आम्ही करतोय असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। आयुष्यात काही क्षण अनपेक्षितरित्या येतात। मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पाहिलं नव्हतं असं विधान बीडीडी चाळीचा शुभारंभ कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय। एका चांगल्या कार्याची सुरुवात झाली असल्याचं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले। आपलं सरकार ट्रिपल सीट आहे हे मुद्दामहून बोलतोय, कारण आतापर्यंत टीका ऐकण्याची सवय झाली आहे। कौतुक केलं की भीती वाटते असा टोला यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावलाय। आपलं सरकार वेगानं काम करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। चाळीतला कष्टकरी माणूस जाऊ देऊ नका, इथलं मराठीपण असं जपून ठेवा असं आवाहन शरद पवारांनी चाळीतील मराठी माणसाला केलंय। एवढंच नाही तर पुनर्विकासातून चांगली जागा मिळणार असल्याचं शरद पवार म्हणाले। संकटांवर देखील मात करण्याची हिंमत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवली आणि त्यातून पुनर्विकासाची कामगिरी सुरू झाली अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं जाहीर कौतुक केलंय। तर बीडीडी चाळीच्या पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी शरद पवार बोलत होते। शनिवार रविवारी चाळीत खेळायचो, माझी खोली 10x10ची होती अशी आठवण जितेंद्र आव्हाड यांनी बीडीडी चाळीच्या शुभारंभ कार्यक्रमावेळी सांगितली आहे। काही गोष्टी अजूनही डोळ्यासमोर उभ्या राहत असल्याचं आव्हाड म्हणालेत। पुनर्विकासाचं काम 36 महिन्यात पूर्ण होईल असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला। नैसर्गिक संकटांना तोंड देताना आघाडी सरकार विकास कामांच्या बाबतीत मागे पडलेलं नाही असं विधान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय। महाविकास आघाडी सरकार वेगाने विकास करत असल्याचंही ते म्हणाले। मुंबईतील चाळींची आठवण करून म्हणून चाळ जतन करणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे। फक्त नारळ फोडून आम्ही गप्प बसलो नाही, तर अनेक साईट्सवर काम सुरू झालेलं आहे। प्रत्येक महिन्याला कामाची पाहणी करणार असल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं। मुंबईतल्या बीडीडी चाळीतील रहिवाशांचं स्वप्नपूर्ती होण्याच्या दृष्टीनं पहिलं पाऊल पडलंय आणि त्याचवेळी वरळीतल्या मंदिरात नेत्यांचे फोटो ठेवण्यात आलेत आणि आता यावरून मोठी टीका होण्याची शक्यता आहे। घाटकोपर मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडलंय।
त्यामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची आता सुटका होणार आहे. नवी मुंबईकडे जाण्यासाठी वेळेची बचत होणार आहे. त्याचप्रमाणे इंधन देखील वाचणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमाला पालिकेच्या विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण दिलं नाही. त्यामुळे रवी राजा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोवंडी खुर्द लिंक रोड येथील उड्डाणपुलाचं छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असं नामकरणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. असा अपमान सहन केला जाणार नाही असा इशारा देखील रवी राजा यांनी दिला. तर बातमी आहे पुण्यातून. पुणे व्यापारी महासंघ मंगळवारी घंटानाद आंदोलन करणार आहे. तरीही सरकारनं ऐकलं नाही तर बुधवारपासून 4 वाजेनंतरही दुकानं सुरूच ठेवणार असल्याची भूमिका पुण्यातील व्यापाऱ्यांनी घेतली. नागपुरात युवक काँग्रेसनं आंदोलन केलंय. संघ मुख्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलेलं आहे. काँग्रेस कार्यकर्ते संघ मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गेले असता संघ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केलाय. यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालंय. युवक काँग्रेसनं मोदी सरकार विरोधात नागपूर ते दिल्ली सायकल रॅली देखील सुरू केली. केंद्रामध्ये आलेले सरकार संविधान मानायला तयार नाही असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. केंद्र सरकारकडून संविधानाचे 4ही स्तंभ संपवल्याचं काम सुरू असल्याचा आरोप पटोलेंनी केला आहे. तसंच केंद्रातील सरकार इतर पक्षांवर पाळत ठेवत असल्याचा आरोपही त्यांनी केला. परळीत भाजप नेत्या पंकजा मुंडे नगरपालिकेच्या गलथान कारभारावर आक्रमक झाल्यात. त्या म्हणाल्यात की परळी येथील डम्पिंग ग्राउंड ओव्हरफ्लो होत आहे. नगरपालिकेने ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं विभाजन केलेलं नाहीये. मग नगरपालिकेने 120 कोटी रुपयांच्या ड्रेनेजचा घाट कशासाठी लावला असा थेट सवाल पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरवण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 28 जुलै रोजी बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. बैठकीनंतर अवघ्या 2 दिवसात 30 जुलै रोजी वित्त विभागानं शासन निर्णय जारी केलाय. रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी बिंदू नामावली तयार करून उचित मान्यता घेऊन 30 सप्टेंबरपर्यंत एमपीएससीकडे प्रस्ताव पाठवण्यास सांगण्यात आलं. बीड शहरांमध्ये आता मराठा समाजाच्या गरीब गरजू मुलामुलींना शिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून बीड नगर परिषदेच्या वतीने मराठा क्रांती भवन भूखंड हस्तांतरण सोहळा पार पडलाय. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते आणि नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. राज्यात दिवसभरात 6,479 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 157 रुग्णांचा मृत्यू झालाय. 4,110 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. तर राज्यातील मृत्यूदर 2.1% गेलाय. सध्या राज्यात 78,962 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. पुण्यात दिवसभरात कोरोनाच्या 256 रुग्णांची भर पडली आहे. तर 333 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आलाय. उपचारादरम्यान 12 जणांचा मृत्यू झालाय. सध्या पुण्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 2,412 इतकी आहे. सोलापुरात कोरोना नियमांना हरताळ फासण्यात आलंय. कोरोनाच्या संकटात हजारो सोलापूरकरांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालंय. म्हशी पळवण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकांच्या तोंडावर मास्कही नव्हतं. या प्रकरणी पोलिसांनी आता चौकशी सुरू केली आहे. दोषींवर कारवाई करण्यात येणार. कोरोनाची तिसरी लाट बीडमधून येणार आहे की काय अशी भीती आता निर्माण झाली आहे. कारण बीड जिल्ह्यातले निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. टेस्टशिवाय जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. नागपुरात अल्पवयीन मुलीवर गँगरेप करण्यात आलेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झालाय आणि 2 दिवसांपूर्वी ही मुलगी घरातून निघून नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचली. मात्र तिच्याकडे पैसे नसल्याने ती बाहेर जाऊ शकली नाही. नंतर एका ऑटो चालकानं तिला मदतीच्या बहाण्याने सोबत नेलं आणि अज्ञात स्थळी नेऊन सामूहिक बलात्कार तिच्यावर करण्यात आला. सांगलीच्या पलूस तालुक्यातील दुधोंडी या ठिकाणी भर दिवसा तिघांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. तर दुधोंडी येथील वसंतनगर भागात हा तिहेरी खून झालाय. या घटनेमुळे दुधोंडी तसंच सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्राने वार करून तिघांची हत्या करण्यात आली. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात एकलहरेमध्ये कुख्यात गुन्हेगाराची हत्या भर दिवसा करण्यात आली आहे. ओंकार बाणखिले याच्या डोक्यात गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात ही हत्या झाल्यानं खळबळ उडाली. तुम्ही आतापर्यंत नो हॉर्नच्या पाट्या वाचल्या असतील, सायलेंट झोनच्या पाट्याही वाचल्या असतील, तसंच नो पार्किंगच्या सुद्धा पाट्या तुम्ही वाचल्या असतील. मात्र मुंबईच्या बोरीवली परिसरात लागलेल्या पाट्या काहीशा वेगळ्या आहेत. जॉगर्स पार्कमध्ये अनेक कपल्स येत असतात. त्यांचे चाळे पाहून इथल्या आसपासच्या सोसायटीतले लोक कंटाळलेत आणि त्यामुळे कंटाळलेल्या सोसायटीवाल्यांनी रस्त्यावरच नो किसिंग झोन असं लिहिलंय.
ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केल्याचं खोटं मेसेज दाखवून सोनाराकडून 4.25 लाखाचे सोने घेऊन एक भामटा पसार झाला होता। तर भामट्याला कल्याण क्राईम ब्रांचने 24 तासात बेड्या ठोकलेल्या आहेत। दुकानातील सीसीटीव्हीच्या मदतीने विनय लोहिरे याला कल्याण क्राईम ब्रांचनं अटक केली आहे। सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात याआधी देखील अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत। पुणे, ठाणे या ठिकाणी त्याच्यावरती गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते आहे। खेडमध्ये डोंगर कोसळून दुर्घटना झाली आहे, त्याला बेसुमार वृक्षतोड जबाबदार असल्याचं मत रवींद्र वायकर यांनी व्यक्त केलंय। शासनाकडे वृक्षतोडीवर कठोर निर्बंध घालण्याची मागणी करणार असल्याचं वायकर म्हणाले। सांगलीला महापुराचा मोठा फटका बसला होता। आता पूर ओसरल्यानंतर शहराबरोबरच ग्रामीण भागात घाणीचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळतंय। चिखल आणि कचऱ्याचे ढीग उचलण्याचं काम अजूनही सुरूच आहे। अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यानं रोगराईचं संकट उभं ठाकलंय। महापुरानंतर रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर या परिसराला आता रोगराईचा विळखा पडण्याची शक्यता आहे, कारण महाड शहरातील कचऱ्याचे ढीग अजूनही कायम आहेत। त्यामुळे या शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। घाणीचं साम्राज्य पसरलं असून अनेक गावांमध्ये दुर्गंधी देखील पसरली आहे। महाडकरांचे प्राण वाचवणाऱ्या कोलाड रिव्हर राफ्टिंगच्या मदतीने महाडचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरू आहे। विजेच्या वायर टाकण्यात आल्या असून लवकरच वीज पुरवठा सुरू होणार आहे। सावित्री नदीच्या वाहत्या पाण्यातून 4 तासात वायर ओढून टाकण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील पूर परिस्थिती ओसरून आता 8 दिवस झालेत, मात्र अजूनही खेड शहरातील काही भागात गाळाचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय। खेड शहरातील ज्या भागात पूर भरला होता त्या ठिकाणी डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत असल्यानं आता त्या ठिकाणी असं चित्र पाहायला मिळतंय। शासकीय रुग्णालय, कोविड रुग्णालय असल्यानं थंडी ताप असलेले लोक खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत। जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच डेंग्यूने आता डोकं वर काढलेलं आहे। आतापर्यंत 207च्या वर डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असून यात लहान मुलांचा मोठा समावेश असल्याचं देखील पुढे आलंय। त्यामुळे प्रशासनासमोर कोरोना पाठोपाठ डेंग्यूचा प्रकोप थांबवण्यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे। वाशिम शहराला पाणी पुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प 95% भरलाय, त्यामुळे नियमित पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केली। बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातून। यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथील मानवता विकास संस्थेचे वतीने सीड बॉल तयार करून त्या माध्यमातून परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली आहे। पर्यावरणाचं संतुलन कायम राखण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाते। तर सोमवारपासून खवय्यांना खोल समुद्रातील ताजे मासे खायला मिळणार आहेत, कारण खोल समुद्रातील मासेमारी गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती। मात्र आता मच्छीमारांना खोल समुद्रातील मासेमारी करण्यास डिझेलचा कोटा देण्यात आलेला आहे। इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। तुम्ही पाहत राहा स्पीड न्यूज। ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि आता पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक मिळालेलं आहे। मीराबाई चानू नंतर पीव्ही सिंधूला या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळालंय। ब्रॉन्झ मेडलसाठीच्या या सामन्यात पीव्ही सिंधूचा 21-13, 21-15 असा विजय झालेला आहे। तर पीव्ही सिंधू लागोपाठ 2 ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला तसंच दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे। टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील पीव्ही सिंधूच्या कामगिरीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं कौतुक केलेलं आहे। तिच्यासोबतचा फोटो ट्विट करत त्यांनी सिंधू देशाचा अभिमान असल्याचं म्हटलं। हेरगिरी आणि इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी संसदेत गोंधळ घातलाय, त्यामुळे संसदेचं पावसाळी अधिवेशन केवळ 18 तासच चाललेलं आहे। परिणामी करदात्यांचे 133 कोटी रुपये पाण्यात गेलेत। अधिवेशन 107 तास चाललं अपेक्षित होतं, मात्र गोंधळामुळे केवळ 18 तासच अधिवेशन चाललंय। देशातील 300हून अधिक लोकांची हेरगिरी केल्याच्या प्रकरणाचे देशभरात पडसाद उमटले आहेत। विरोधक पॅगेसेस प्रकरणावर चर्चा आणि चौकशी करण्याच्या मागणीवर आक्रमक झालेत। तर या प्रकरणी काही जणांनी न्यायालयाचे दरवाजे देखील ठोठावलेत। सर्वोच्च न्यायालयात पॅगेसेस प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली असून गुरुवारी यावर सुनावणी होणार आहे, त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलं। सलग 8 महिने जीएसटी कलेक्शन 1 लाख कोटींच्या पार जमा होत होता, मात्र गेल्या महिन्यात जीएसटीचं कलेक्शन 1 लाख कोटींच्या खाली जमा झालं होतं। मात्र या महिन्यात पुन्हा एकदा जीएसटी संकलनात वाढ झाली आहे। जुलै महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत 1,16,393 कोटी रुपयांचा कर जमा झाला।
अभिनेता अक्षय कुमार याच्या आगामी चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अक्षयने त्याच्या आगामी बेल बॉटम या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली आहे. जॅकी भगनानी आणि अक्षय कुमारने सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत बेल बॉटम हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलं आहे. 19 ऑगस्ट 2021 रोजी बेल बॉटम हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाल्यामुळे अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सुपर डान्सर 4 या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर शिल्पाच्या जागी निर्मात्यांनी शोसाठी अभिनेत्री रवीना टंडनला विचारणा केली होती. मात्र रवीनाने शिल्पाची जागा घेण्यास स्पष्ट नकार दिला. नादखुळा म्युझिक लेबल अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येच्या 8 वर्षांनी आता या प्रकरणाची सुनावणी सीबीआयच्या विशेष न्यायालयात होणार आहे. जिया खानच्या आत्महत्येनंतर सापडलेल्या सुसाईड नोटवरून अभिनेता सूरज पांचोलीला आरोपी मानण्यात आले. आणि यासोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र महत्त्वाच्या सर्व बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कोरोनापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी घरातून बाहेर पडताना मास्क आठवणीने लावा. नमस्कार.